ते विमान प्रवास करणाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सचा पुरता फज्जा उडालाय। यामध्ये दिवसागणिक अधिकच भर पडतेय। देशभरात इंडिगोची 600हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे संकटात संधी शोधणाऱ्या इतर एअरलाइन्सनी आपल्या तिकिटांचे दर मात्र अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत। त्यामुळे विमान प्रवाशांच्या तोंडचं पाणी पळालंय। पुणे विमानतळाबाहेर संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी केलेली आहे। इंडिगोच्या काउंटर समोर बसून प्रवाशांनी घोषणाबाजी केली, तर देशांतर्गत प्रवास महागला आणि आंतरराष्ट्रीय प्रवास त्या तुलनेत स्वस्त झाला। अनेकांची महत्त्वाची कामं ही रखडलेली आहेत, त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले। दरम्यान इंडिगो प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे। त्यामध्ये सॉफ्टवेअरमधील ग्लिच, हिवाळ्यामध्ये वेळापत्रकातला बदल, वातावरण या कारणामुळे फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं कारण सांगितलं गेलं। मात्र हवाई उद्योगातील जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द कराव्या लागण्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानं ही समस्या निर्माण झाली। FDTLच्या अंमलबजावणीमुळे पायलट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास हे निश्चित करण्यात आले होते। आणि सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशांतर्गत प्रवासाचे तिकीट दर आणि परदेशी प्रवासाचे तिकीट दर याची तुलना करूया। सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे त्यानुसार दिल्ली जयपूर तिकिटाची किंमत आहे 88,000 रुपये, तर दिल्ली लंडन तिकिटाकरता 27,000 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे आपण तफावत बघू शकतो। परदेश प्रवास साहजिकच स्वस्त झालाय। दिल्ली पाटणा 40,000 रुपयांचं तिकीट आहे, तर दिल्ली न्यूयॉर्क 47,000 रुपयात तुम्ही जाऊ शकता। दिल्ली बंगळुरू 40,000 रुपये इतकं तिकीट आहे। दिल्ली बँकॉक करता 14,000 रुपये फक्त मोजावे लागतील। दिल्ली उदयपूर 70,000 रुपयांचं तिकीट, तर दिल्ली दुबई 35,000 रुपयांमध्ये एक तिकीट मिळतंय। दरम्यान इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे देशभरात प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत। मुंबई विमानतळावर देखील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई विमानतळावर जात प्रवाशांची भेट घेतली। यावेळी इंडिगो आणि एअरलाइन्सचं फेल्युअर असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, तर एअरलाइन्सने जास्त पैसे आकारू नयेत असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। परवापासून लोक तिथे राहायला आलेले आहेत, कारण काही लोकांनी 3 वेळा तिकीट, म्हणजे परवा तिकीट घेतली, काल तिकीट घेतली, आज तिकीट घेतली, आणि जर बघितलं तर 3-4 दिवसामध्ये जवळपास 550 जे आहे ती फ्लाईट त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे। मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सल झाल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी किंवा एव्हिएशन मिनिस्ट्री किंवा केंद्र सरकारच्या वतीने किंवा इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने काहीतरी लोकांना प्रॉमिस करायला पाहिजे होतं किंवा काहीतरी त्यांची संवाद साधायला पाहिजे होता। आज तुम्हाला फक्त बाहेरची परिस्थिती दिसते, आतली परिस्थिती ह्याच्यापेक्षा विदारक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।